मकर संक्रांतीला खास करून बनवली जाणारी ही तिळाची वडी चिवट होऊ नये, मस्त खुसखुशीत कुरकुरीत व्हावी यासाठी घेतलेल्या साहित्याचं जर योग्य प्रमाण असेल, पाक जर तुम्ही योग्य रीतीने बनवला असेल तर तुम्ही बनवलेली वडी अजिबात चिवट होत नाही, मस्त कुरकुरीत आणि छान अशी चमकदार तयार होते। चला तर मग पटकन ही रेसिपी कशी करायची ते पाहूया। तिळाची वडी तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटीभर हे तीळ घेतलेले आहेत। अनपॉलिश तिळाचा मी इथं वापर केलेला आहे। चटचट आवाज येईपर्यंत हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये 1 ते 1.5 चमचाभर तूप घ्यायचं आणि 1 वाटीभर गूळ आपल्याला ह्या तुपामध्ये वितळून घ्यायचा आहे। गुळाला हलकासा फेस आला की पाण्यामध्ये चेक करून घ्यायचा। जोपर्यंत गूळ कडक होत नाही तोपर्यंत आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे। पाक व्हायला जास्त वेळ लागत नाही। पाक तयार झाला की गॅस बंद करायचा आणि त्या पाकामध्ये जे तीळ आपण भाजून ठेवलेले आहेत ते आणि 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट मी इथं टाकलेले आहे। गॅस बंदच ठेवायचा आहे आणि हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ज्या पळपटाला आपण तूप लावून घेतलं होतं त्या पळपटावरती हे मिश्रण ओतायचं आणि चमचेच्या साह्याने किंवा वाटीच्या साह्याने हे तुम्ही पसरवून घ्या। ओलं असतानाच ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि व्यवस्थित 10 ते 15 मिनिटांसाठी हे सुकून द्यायचं। तर सुकल्यानंतर मस्त तुमची कुरकुरीत आणि चमकदार वडी तयार आहे। तर पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली असलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अजिबात तुम्ही बनवलेली वडी आहे ती खराब होणार नाही, मस्त कुरकुरीत तयार होईल।